हे बघा मी कालच झाड लावलेलं आहे, ते केवढं झालंय मोठं. किती भारी सुंदर फुल बघा. अहो किती सुंदर सुंदर फुलं आहे बघा माझ्या दारामध्ये. पाय फुलं आता हे लावलेले 2-4 दिवसापूर्वी. किती भारी आहे बघा. हे याला असे गोंड्याचे फुलं येतात मस्त मस्त. हे तुळशीचं रोप आहे. हे एक हे हे पहा वाळूमध्ये झाडं उगलेले. दरवर्षी बी पडलं ना तेवढेच झाडं उगत आहेत. पाय हे नारळीचं झाड आहे. हे नारळीचं झाड 3 वर्षापूर्वी मी तांब्यात लावलं होतं, याच्यात नवरात्रामध्ये. आणि आज पा त्याचं खोड पा केवढं झालंय हे का. एवढं मोठं झालंय 3 वर्षात. पा मग हे पा पूर्ण झाड पा किती मोठं झालंय बा 3 वर्षापूर्वी लावलेलं. आणि हे पा गुलाब, हे फुलं पा किती पा. माझ्या दारातला परिसर आहे हा. पहा हे झाड केवढं झालंय. जास्वंदीचं आहे. 2 वर्षापूर्वी लावलं होतं मी. त्याची कटिंग करून करून ते हाय बारीकच राहिलेलं आहे सध्या. हे पहा उन्हाळ्यात लावलेलं झाड आहे केवढं झालंय. उन्हाळ्यात लावलेलं आहे पहा. मग चाफ्याचं झाड आहे, याला पण फुलं येतात. हे पहा. आणि हे आंब्याचं झाड आहे, घरच्या आंब्याचं झाड आहे. पहा केवढं झालंय. गेल्या वर्षी आपलं कोई खाऊन टाकलेले आंबे. पाय केवढं झालंय. आपल्या दारामध्ये आता इथंच ठेवणार आहे मी त्याला. आणि हे पहा गुलाब, त्याला किती सुंदर सुंदर फुले येते गुलाबाला. हवय हे का फुलं पहा. असं माझ्या दारामध्ये सुंदर एकदम वातावरण छान आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा. ओके. सफरचंदाचं झाड आहे, गेल्या वर्षी लावलेलं आहे. जुलैमध्ये लावलेलं आहे पहा. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला काही पण झालं नाही. आणि आता ते फुटलेलं आहे पहा. तुम्हाला जर आवडलं तर ते जळत पण नाही, काही नाही होत त्याला. तुम्ही पण लावू शकता. आणि हे चक्कूचं झाड लावलेलं आहे दारामध्येच आहे. याला पण फुलं आलेले आहेत. ते दोन्ही सोबत घेतले होते आम्ही. हे बी सुंदर झाले आता. ओके. याला बी किती कळ्या आणि ते आलेले फुलं आलेत. गेल्या वर्षी झाडं लावलेले. हे ते याचं आहे, गळलिंबू म्हणते त्याला. असे मोठा मोठाले गळलिंबू येते त्याचं आहे. आणि हे आंब्याचं झाड गेल्या वर्षी लावलेलं आहे पहा. हे पहा. आणि मी उंबराचं झाड
बकेटमध्ये लावलेलं आहे, त्याला रोज वात लावावं लागते. आणि हे पण आंब्याचं झाड. आणि यंदा ते नारळीचं झाड घेतलं होतं, ते पण लावलेलं आहे, ते पण खूप छान फुटले.